गाईज या बिल्डिंगमध्ये आपलं 3 एसीचं पायपिंग भेटलं ते. मी 3 एसीचं पायपिंग करून द्यायचं आपल्या ते पटापट पोहोचलो आम्ही साईडवरती. मित्रांनो ही साईट आहे मुलुंडमध्ये. त्या ठिकाणी आम्ही हार्डवेअरमध्ये पोहोचलो. हार्डवेअर पोहोचलो आम्ही पाण्याचा पाईप घेतलं. त्यानंतर पोहोचलो आम्ही एसीच्या दुकानामध्ये आणि पायपिंग घेतलं. त्या आखलीच त्याला काय पकवतो काय माहिती पकवत बस हे तुम्हाला सर मित्रांनो माहिती. यांची गाडी आणली, गाडीमध्ये सगळं सामान टाकलं, पाईप बीप जेवढं काय असेल कोपरा पाईप बीप पाण्या पाईप सब टाकून घेतलं. काहीच तुम्ही या सरांना ओळखा असाल, हे सुनील सर मित्रांनो सर्व आपलं साईडचं काम देतं. हे सर्व टोटल एकदम काम देतं. आपलं कुठेही काम असू सहीच आपलं काम देतं असतं. त्यांच्यासोबत मजाक मस्ती करत करत आम्ही पोहोचलो साईटवरती. साईट पोहोचता लगेच आम्ही त्याकडे पायपिंगचं काम सुरू केलं होतं. लगेच होल मारून एकदम पाईप बघू शकता त्या ठिकाणी एकदम पायपिंग एकदम प्रॉपर झाले. आता याच्यानंतर काम होईल ते पॅनेलिंगचं मित्रांनो. लाकडाचं शीट त्याच्यावरती त्याच्यानंतर आपलं एसी बसेल. त्यामुळे कधी माहिती मित्रांनो एक हात कलर बिलम मारायच्या नंतर आपले एकदम लास्टला एसी बसते. दुसऱ्या बेडरूमचं पण या ठिकाणी काम एकदम फायनल झालं होतं बघू शकता. या ठिकाणी 2 बेडरूम आहेत आणि एक हॉल आहे. असं 2-3 एसी आपलं पायपिंग करून द्यायचं. या वेळेत आता होल मारूया नंतर आपण त्यानंतर पाईप टाकूया. तर खाली मित्रांनो कुत्रा बसला होता. तो बोलतो की मी बाजूला हटणार नाही, तुम्ही माझ्या बाजूने जा काही पण करा पण मी रस्त्यावर हटणार नाही, तुम्ही काही पण करा. ते बघता बघता आमचं या ठिकाणी काम पूर्ण ऑलमोस्ट फायनल झालं होतं बघू शकता. या ठिकाणी 3 एसीचं पायपिंग आपण प्रॉपर या ठिकाणी केलं होतं. सगळ्यामध्ये मला वाटतं 20-20 फूट पाईप गेलं होतं त्यासाठी. आपलं टोटल काम करून झाल्यानंतर बघू शकता आमची हालत काय झालं होते मित्र. साईटवरती असल्यामुळे तो सगळ्यांचे काम चालू असतं. कोण पेंटर असतो, वायरमॅन असतो, सगळ्यांचे काम चालू असतं. मग धूल बिल उडत असतं मित्रांनो. त्याला बघू शकता. चला भेटतो आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.